जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून अर्ज केलेल्या आणि योजनेच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे। मित्रांनो, महाडीबीटीच्या माध्यमातून पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना या सोडतीमध्ये किंवा या टप्प्यामध्ये कागदपत्र अपलोड करायचे त्या शेतकऱ्यांना SMS द्वारे आपली कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, साधारणपणे उद्या बुधवार पासून शेतकऱ्यांना याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन दिसून येईल। एकात्मिक फलोत्पादनाच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या बाबी असतील, प्लॅस्टिक मल्चिंग असेल, शेततळ्याचं अस्तरीकरण असेल किंवा यांत्रिकरणाच्या अंतर्गत काही बाबी असतील, याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची पुढे प्राधान्याने निवड करण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांना 10 दिवसाच्या आतमध्ये आपली कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। साधारणपणे 30 मे 2026 पर्यंत शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्रतेसाठी पहिल्या टप्प्याची कागदपत्र अपलोड करावी लागतील। काय काय कागदपत्र कोणत्या कोणत्या योजनेसाठी लागतात याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे। योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राचे नमुने सुद्धा आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या कागदपत्राच्या नमुन्याची लिंक देण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या कागदपत्रा संदर्भातील आवश्यकता असेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती नसेल तर नक्की कमेंट करा, ती माहिती सुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात। आपल्याला जर SMS आलेला नसेल तर महाडीबीटीच्या पोर्टलला लॉग इन करून आपण अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगते का ते नक्की तपासा आणि जर SMS आला असेल तर उद्यापासून याच्या अंतर्गत कागदपत्र अपलोड करून घ्या। धन्यवाद।